आवाज मानदेशाचा। प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वहागाव येथे शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली। दरम्यान कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। रवींद्र पवार असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर आगा शिवनगर येथील पीडित महिलेचे रवींद्र पवार याच्याशी प्रेमसंबंध होते। गुरुवारी दुपारी रवींद्र हा संबंधित महिलेच्या घरात गेला होता। त्यावेळी बराच वेळ त्यांच्या चर्चा सुरू होती। मात्र काही वेळाने चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने संबंधित महिलेवर वार केले। त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली। यावेळी झालेल्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमले। त्याचवेळी हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला। नागरिकांनी जखमी महिलेला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून हल्लेखोराचा शोध सुरू केला। रात्री उशिरापर्यंत आगाशिवनगर डोंगर परिसरात त्याचा शोध घेतला जात होता। तसेच श्वान पथकामार्फतही त्याचा माग काढण्यात आला। दरम्यान शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार हा वहागावच्या हद्दीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे। हल्ल्यापाठीमागील नेमकं कारण तपासून समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले। मानसोफर न्यूज। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।